2001 मध्ये तू किती वर्षांचा होतास? 5. सो तू लक्ष्मण आणि द्रविडची ती पार्टनरशिप नसेल बघितली? कोणती? 376 रनची ऑस्ट्रेलिया सोबतची फॉलो ऑन नंतरची. नाही, लाईव्ह नाही बघितली ते, त्याचं फक्त मी ऐकलंय. अच्छा. तर 2001 मध्ये द्रविड आणि लक्ष्मणने 376ची फॉलो नंतर पार्टनरशिप केली होती, ज्यानंतर इंडियाने खूप हिस्टॉरिकल मॅच जिंकली होती. सो ती मॅच ज्या ज्या लोकांच्या नशिबात नव्हती अमयासारख्या, त्या सगळ्यांसाठी. तू बघितलीस? येस. त्या मी होतो, मी 5 वर्षांचा मी बघितली होती. त्या सगळ्या टीव्ही होता तुझ्याकडे? टीव्ही आमच्या शेजारी होता, मी 2 शेजारी बघितली होती. त्या सगळ्यांसाठी गिल आणि राहुलने काल एक शो केलाय जो तेवढा मोठा नव्हता, पण त्याच्या जवळ जाणारा शो आहे जो आज कंटिन्यू होणार आहे. सो इडन गार्डन्स 2.0 आज आपल्याला बघायला मिळणार आहे. जर ही मॅच वाचली तर ऑब्व्हियसली त्या ज्या आठवणी आहेत 2001च्या त्या ऑब्व्हियसली त्या ताज्या होतीलच की द्रविड आणि लक्ष्मणने केलेलं होतं. पण जर ही मॅच हरलो तर मग त्यावर पाणी फिरलं जाईल पूर्ण. मग अशा आपल्या बऱ्याच इनिंग्स होत्या ज्या बॅट्समॅनने प्रयत्न केले होते पण ते नाही झालं. सो ही त्या इनिंग्स मध्ये जाईल. पण त्या आणि ह्या मॅच मध्ये फरक आहे की ती मॅच आपण थोडं विन कडे गेलो होतो, ही मॅच आपण मोस्टली ड्रॉच करू किंवा हरू. पण आता हा जो ह्यांनी जो काल जी काल इनिंग केली आहे, एस्पेशली आफ्टर 0-4-2 म्हणजे ज्या बॉलला जयस्वाल आउट झाला तो अनप्लेबल बॉल होता, म्हणजे तो ज्या पद्धतीने कट झाला तो अनप्लेबल होता. आणि सुदर्शन ऍक्च्युअली बरा खेळला असता, पण त्याला गंभीरने काहीतरी सांगून पाठवलं. तो सेम गंभीरचा एक व्हिडिओ आहे 2011ची सिरीज आहे आणि त्यात मुरली विजय आणि तो नाही मग 14 मुरली विजय आणि तो 14ची नाही 14ची नसेल 11ची असेल आय गेस, कारण 11ला अभिनव मुकुंद होता ना ओपनर आणि गंभीर होता. अच्छा ओके. हा मग 14ची माहिती कोणती सिरीज आहे. सो त्यामध्ये गंभीर आला आणि आपली जेफ्री बॉयकॉट कमेंट्री करत होता. त्यामध्ये जेफ्री बॉयकॉटने जी गाण मारलेली गंभीरची की इंडियन बॅटिंग लाईन मध्ये रबिश बॅट्समन आहेत आणि एक रबिश बॅट्समन आता क्रीजवर खेळतोय, ही इज टेकिंग हिज गार्ड वगैरे, आणि त्याच बॉलला गंभीरने लीव्ह केला बॉल आणि बॅटला कट लागून पाठी कॅच पकडला. काल सुदर्शन सेम आउट झालं. सेम. तो बॉल कोणी टाकला? तो अँडरसनने टाकला. तो अँडरसनने टाकला. पण ठीक आहे, जेफ्री बॉयकॉट कोण आहे? तो स्वतःला ग्रेट समजतो. मी त्याबद्दल पण थोड्या दिवसांनी हे बोलावं लागेल असं वाटतं. नाही माझ्या ते गंभीरने इंडियासाठी खूप केलेलं आहे. म्हणजे जेफ्री बॉयकॉटने काय त्यांना वर्ल्ड कप नाही जिंकवलं, गंभीरने. मी कोचिंगच्या आहे म्हणतो. अच्छा कोचिंगच्या दृष्टीने. बॉयकॉटने काय केलं? काय पण मी गंभीर बद्दल, तो बॉयकॉटचं इथे हेच नाहीये. पण असं नाही, गंभीर आमचा प्लेअर आहे. गंभीर बद्दल मी असं अरे दा मॅचेस जिंकवायला सांगा. अरे दा रे, एक छक्के ने वर्ल्ड कप नहीं जीता है, एक छक्के ने वर्ल्ड कप नहीं जीता है. काय हेट्रेड? अरे हेट्रेड एक सिद्धू गंभीर धोनीवर आला का की नाही? धोनीवर आला. वर्ल्ड कप जिंकवला हा मुद्दा आहे. जिंकवला धोनीने नाही जिंकवला. मी कधी म्हटलं धोनीने जिंकवला? आता तर बोललास. अरे मी म्हटलं एका 6 ने वर्ल्ड कप नाही जिंकला. ते तर नाहीच जिंकवलंय ना. मी कधी म्हटलं धोनीने जिंकवलं? मी म्हटलं एका 6 ने जिंकवलं. पण मी आपण विषय आधीच क्लिअर केलं. तू गंभीर तू काय बोलला? गंभीरचं तुला काय तसंच होतं तू काय बोलला? गंभीरचं मी कोचिंग बद्दल बोलतोय. त्याच्या कोचिंग मध्ये आपण चॅम्पियन्स ट्रॉफी पण जिंकलो. काय चॅम्पियन्स ट्रॉफी पण जिंकलो? बीजीटी हरलोय. अरे ठीक आहे, न्यूझीलंड बरोबर घरात हरलोय. नाही ठीक आहे 12 साल में एक हार चलता है. 12 साल में एक हार चलता है. तर मॅचवर येऊया. तर जसे ते दोघं आउट झाले तर ऍक्च्युली असं वाटलं होतं की 301 तर 11ची लीड होती. वाटलं की इंडिया 2 सेशन्स मध्ये काल हे होईल, म्हणजे आउट होईल की ऑल आउट होईल. पण देन केम रेझिलियन्स फ्रॉम शुभमन गिल. त्याने फायनली दाखवलं की तो डिफिकल्ट पिचवर थोडी बॅटिंग करू शकतो. जरी ते पिच काल थोडं इझी झालं होतं पण तरी गिलने काय खूप चांगली बॅटिंग केली आहे. आणि स्पेशली गिलने जो काल काउंटर अटॅकिंग पंच दिलाय, म्हणजे 2 विकेट नंतर गिलने शटर डाऊन नाही केलं. त्याने प्रॉपर फेस ऑफ द बॅट त्याने अख्खे ओपन करून शॉट्स केले. त्याने एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला कार्सला की वोक्सला आठवून आला. एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला कडक. हा त्याच्यावर स्ट्रेट कोणीच नव्हतं. त्याच्यावर स्ट्रेट मी पण नाहीये. त्या स्ट्रेट ड्राईव्ह एवढा स्ट्रेट मी पण नाही. तो जरा लांब बस मनापासून. आता जाऊ दे, मी तुला एक थिअरी सांगेन, खूप अशी सरप्राइझिंग थिअरी आहे, पण इट इन्व्हॉल्व सायन्स, तुला कळणार नाही. आपण क्रिकेटवर बोलूया. एंटरटेनमेंट. सो गिल ऑब्व्हियसली दोघे पण चांगले गेले. गिलचा एक कॅच पण ड्रॉप झाला त्यामध्ये, वोक्सने ड्रॉप केला कॅच, पॉइंटला कॅच. इव्हन राहुल पण एक डॉसनच्या एका बॉलला वाजला. राहुलचा इनसाइड एज लागला, त्याच्या पायावर लागला आणि परत स्टंपच्या दिशेने गेला. सो लक फॅक्टर पण होतं काल इंडियाच्या साईडने. सो आय गेस ही मॅच आपण ड्रॉ करून जाऊ. त्यामुळे ही केली ड्रॉ तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला वाटतं की या अख्ख्या कालच्या परफॉर्मन्स नंतर इंडिया जरी हरली तरी ठीक आहे. माझ्या मते जे आपण आता गंभीरला क्रिटिसाइज करतायत काही लोक, त्यांच्यासाठी मला एक चांगली गोष्ट केलंच पाहिजे क्रिटिसाइज. मला असं वाटतं की इन जनरल प्लेयर्स मध्ये स्पिरिट चांगले आहे. आणि गंभीरने मला वाटतं की जनरेशनचा सगळ्यात डिफिकल्ट कॉल घेतलेला आहे. त्याने विराट आणि रोहितला रिटायर करवलंय. सो हाइंडसाइट मध्ये कोणाला किती नाही आवडत पटलंय नाही पटलंय, मला तो कॉल खूप ब्रेव आणि खूप चांगला कॉल वाटतो. पण ऍट द एंड ऑफ द डे तुला रिझल्टच मॅटर करतो. अरे पण मला वाटतं की ही सिरीज इंडिया हरली तरी फरक पडणार नाहीये.
इंडियाने चांगली टीम बनवणं महत्वाचं, जी हा, ते इंडियाने आहेच. डिसेंट बनवली एक्सेप्ट फॉर बॉलर्स. सो ऍटलीस्ट इंडियाने बॉलिंग मध्ये कंबोज आय गेस फसलाय. कंबोजचा कॉल थोडा फसल्यावर का वाटतं. आणि बुमरा बद्दल काय वाटतं तुला? बुमरा बद्दल जे लोक म्हणतात, अरे हा, बुमराने काल केएफने म्हटलंय, केएफ जास्त बोल्ड झालाय. तो म्हटलं यांनी बुमराने रिटायरमेंट घेतली पाहिजे, जे ऍक्च्युअली खूप आधी मला पण वाटायचं टेस्ट मधून तर घेतलीच पाहिजे बुमराने रिटायरमेंट. त्याच्यामध्ये त्याचं करिअर खूप लहान असणार आहे, म्हणजे तो लेजंड आहे ऑलरेडी, पण लेंथ वाईज त्याचं करिअर खूप लहान असेल जर त्याने कॉन्सन्ट्रेट नाही केलं ओडीआय आणि T20 वर. 140च्या वर त्याने एकच बॉल टाकला, म्हणजे थर्ड डेला, फोर्थ डेचा नाही म्हणतोय, थर्ड डेला 140च्या वर त्याचा एकच बॉल गेलेला. बरोबर आहे. आणि हे पण पहिल्यांदा आलं की 100च्या वर त्याने पहिल्यांदा रन दिले त्याच्या पूर्ण टेस्ट करिअर. व्हेरी सरप्राइझिंग स्टॅट. म्हणजे तो खेळला कमीच आहे फार क्रिकेट इन जनरल टेस्ट मध्ये, पण त्याने एवढ्याच्यात फक्त एकदाच दिला. आणि त्याच्याबरोबर कर्टली एम्ब्रोज आहे वाटतं, वेस्ट इंडिजचा बॉलर, त्याने एकदाच दिले त्याच्या पूर्ण करिअर मध्ये, त्याने एकदाच दिले. सगळ्यात जास्त वेळा कोणी दिले खाली सगळ्यात कोण होतं? नाही ते नाही, इशांत शर्मा, कपिल देव, सॉरी कपिल देव 24-25 होते. काय बोलतो? म्हणजे त्यातल्या त्यात जेवढे मोठे ज्यांचे करिअर स्पॅन राहिले असे तर खूप असणार आहेत. मॅग्रासने पण 9 वगैरे दिले 100 रन्स त्याच्या करिअर. हा, इंडियन स्पिनर्स केवढे असतील तर. पण मला हा एक प्रश्न आहे तुझ्यासारख्या काउंटी एक्सपर्ट साठी, की जसं की सचिन जेव्हा क्रिकेट खेळत होता, सचिन 90s मध्ये सचिनचं क्रिकेट खेळायचा, खूप अग्रेसिव्ह, खूप अटॅकिंग शॉट्स खेळायचा. सचिनला टेनिस एल्बो झाला, त्याची इंजरी आली, सचिनने त्याचं क्रिकेट ऍडजस्ट केलं, थोडा डिफेन्सिव्ह झाला, थोडा तो गॅप्सवर जास्त फोकस करायला लागला, थोडा इनिंग बिल्डर, अँकर, ही वॉज मोर ऑफ दॅट सॉर्ट्स. तर सचिनने ही ऍडजस्टमेंट केली आणि त्याचं करिअर त्याने प्रोलॉंग केलं. हे आपल्याला जर पटतंय, तर बुमराने थोडासा स्पीड कमी केला आणि करिअर प्रोलॉंग केला, तर प्रॉब्लेम काय? नाही, बुमराच्या स्पीडचा इथे हेच नाहीये, देणं घेणंच नाही, तो किती पेसने टाकतो, त्याच्या ऍक्शनमुळे त्याचं करिअर कमी आहे. अच्छा, त्याची जी ऍक्शन आहे ती त्याच्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहे, जी जरी ती त्याच्या करिअरसाठी आणि ह्या सगळ्यासाठी, बॉलिंगच्या मॅग्निट्यूड साठी वगैरे जे काही म्हणतो आपण, ती चांगली असेल. चालू आहे ना? सो ती ऑर्थोडॉक्स नसल्यामुळे ते थोडं त्याच्या बॉडीवर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. तुझी ऍक्शन कशी होती? माझी तर डेलस्टेन सारखी. पण तुझं करिअर का नाही चाललं? होतीये म्हणजे अजून पण टाकतो. पण तुझं करिअरचं काय झालं? तुझं करिअर का नाही चाललं? तुझं चाललंय? मी खूप वाखाणण्याजोगा बॅट्समन होतो माझ्या मते, आणि मी अजूनही टर्फवरती होतो. पण ठीक आहे, आता वय झालं माझं, 30च्या वरती नाही क्रिकेट झालं तुझं 30 पूर्ण, पुढच्या वर्षी होईल ना. तर बुमरा पण मला वाटतं की बुमरा त्याने थोडं ऍक्शन तर ऑब्व्हियसली चेंज नाही करू शकत, कारण त्याच्या बॉलिंगची युएसपीच त्याची ऍक्शन आहे. पण मला वाटतं की थोडेफार, कारण आता ती ऍक्शन त्याची एवढी नॅचरल आहे, सो त्याच्यासोबत येणारे इंजरीचे प्रोज अँड कॉन्स त्याला माहिती असणार जेवढं मला वाटतं. सो थोडाफार स्पीड ऍडजस्ट करून, त्याची थोडीशी अॅक्युरेसी हे करून आणि व्हेरिएशन्स आणून बुमरा पण स्पीड पण तू केवढा कमी करणार? तू 140 135 करणार, पण तुझा एफर्ट तर तेवढाच लागणार आहे ना. आणि बुमरा हाय एफर्ट बॉलर आहे. त्याचा रनअप त्याच्यासाठी फायदेशीर नाही ठरत. त्याचं जे काय ते खांदा आणि त्याच्या पायाची जी एक तयार होते, जे काही आकृती, तेच आहे सगळं. अच्छा, सो रनअप पण त्याचा मोठा नसतो, तो हेल्पफुल नाही त्याच्या बॉलिंग ऍक्शन साठी. ठीक आहे बुमरा, आम्ही केअर्स फॉर युअर करिअर, सो प्लीज रिटायर हो टेस्ट मधनं. मला वाटतं की तू खेळत राहा, तुला हवा तेवढा खेळ. माझं म्हणणं आहे, जिंदगी काय म्हणतो ना, ते होणी चाहिए, ते नाही तसं आहे बाबू मोशावाले. हा, ते वाला की बुमरा जेवढा खेळ त्याने भारी खेळावं, किती मोठा खेळला तर फायदा नाही. पण हे इंजर्ड होऊन त्याचं करिअर संपलं नाही पाहिजे असं मला वाटतं. ते तर काय नशिबात कोणाच्या. म्हणजे आता मुद्दा हाच आहे, बुमरा बीजीटी खेळला, बुमरा 5ही मॅच खेळला, त्याचा स्पीड ड्रॉप नाही झाला, त्याने विकेट घेतल्या. ह्या सिरीजला बुमराला तुम्ही वर्कलोड मॅनेजमेंट, त्याची इंजरी मॅनेजमेंट करायला गेलात, त्याच्या सिरीजला त्याचा इम्पॅक्ट आला. सो तुला काही ऍज गॅरंटी नाही की तू तुला फरक पडणार. सेफगार्ड करणं जे असतं ते होऊ शकतं ना जर त्याने टेस्ट मध्ये रिटायरमेंट घेतली तर. पण मग त्यानं तुम्ही क्लासिक्स असं पण म्हणता की टेस्ट इज दी ओरिजिनल फॉर्म, मग वन डे T20चं एवढं. पण मी पर्टिक्युलर प्लेअर बद्दल म्हणतोय, मी असं नाही म्हणत. देश मोठा की प्लेअर मोठा? काय देश मोठा की प्लेअर मोठा? आता ते मलिंगाने तुझा कॉल घेतलेला तुला बरोबर वाटलं की अरे बरं झालं रिटायरमेंट घेतली, लेजंड झाला नसता वगैरे. पण मलिंगा टेस्टला खेळून काढण्यासारखा बॉलर होता. काही तू त्याचे स्पेल बघ जाऊन, सेहवागला त्याने विकेट काढली, त्याची न्यूझीलंड मधला स्पेल बघ. अरे काही पण मलिंगा एका पॉईंट नंतर खेळून काढण्यासारखा बॉलर आहे. बुमरा खेळून काढण्यासारखा बॉलर नाही वाटत मला, कारण बुमराकडे ट्रेडिशनल टप्पे पण खूप आहेत. मलिंगा मला जास्त कठीण वाटतो. अरे मलिंगाला तू बॉल सोडू शकतो जास्ती, बुमराला तू बॉल सोडणं कठीण आहे. पण मला मलिंगाचा टेस्ट मधला ऍव्हरेज वगैरे पण टाकू, मला पण क्युरिओसिटी की मलिंगाने रिटायरमेंट, आणि मलिंगा त्यांनी रिटायरमेंट यासाठीच घेतली की तो वन डे आणि T20. पण पुन्हा तेच आहे, मलिंगा जेव्हा रिटायर होत होता
तेव्हा लंकेकडे ऑलरेडी चांगले बॉलर एक्झॅक्टली. इंडियाकडे अख्खी मदार सिराजवर येईल नंतर. सो यू नेव्हर नो. बुमरा गेलो तरी चांगलं खेळतो पण. सो थोडी दिवसाच्या सुरुवातीला जाऊया आपण. इंग्लंडने दिवस चालू केलेला 544 वर 7 विकेट असताना, आणि बेन स्टोक्स खेळत होता गेस तेव्हा, आणि बेन स्टोक्स आणि डॉसन खेळत होते. सो नंतर मग बेन स्टोक्सने आय गेस 130-135 मारले, 141 केले बेन स्टोक्सने. आणि काल त्याचा जो हॅमस्ट्रिंग पुल त्यामुळे प्रॉब्लेम झाला की तो रीच करत नव्हता. काल त्याने खडे खूप शॉट्स मारले. सो काल त्याचा इन जनरल बॅटिंगच्या हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम एवढा दिसत नव्हता, कारण तो काल रीच पण चांगला करत होता, काल बॉल मिडल पण चांगले करत होता. सो काल बेन स्टोक्स एकाच गिअरमध्ये. दुसऱ्या दिवशी जेव्हा झालं तेव्हा मी तुला बोललेलो की तो बॉलिंग नाही टाकणार आहे, आणि त्याने नाही टाकली काल. तू त्याला हाय लावलीस खरं. अरे ते हाय काय, त्याच्या इंजर्ड झालेलं तर कशाला लावतो, काय तो बॉलिंग. तर बेन स्टोक्सने काल जागी खडे खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, आणि त्याला सपोर्ट कार्सने पण चांगला केला. कार्सने 47 रन्स मारले. पुन्हा एकदा त्याने चांगली बॅटिंग केली. आधी पण त्याने हाफ सेंचुरी टाकली ऑलरेडी या सिरीज मध्ये. सो ते टेल वॅक करणं पूर्ण ते झालंच काल. आणि काल त्यांनी आपल्याला खूप त्रास दिला. सो त्यांनी काल 311ची लीड घेतली. म्हणजे काल ते 544 ला 7 स्टार्ट करून त्यांनी काहीतरी 669 काहीतरी रन्स केले. सो त्यांनी 311ची लीड घेतली आपल्यावरती, जी की खूप मॅसिव्ह लीड आहे इंग्लंडमध्ये. आणि मला जेन्युअनली असं वाटलं की इंडिया हरेल ही मॅच, इनिंगनेच हरेल. अरे पहिल्या 2 विकेट गेल्यावर तर मी बंद केलेली, तो बस झाला, तर नाही बघवणार. इनिंगने वगैरे हरणार असं तर मग झालंच. पण मला काल गिलची पण बॅटिंग होती, स्टोक्सची पण बॅटिंग होती, पण काल के.एल. राहुलची बॅटिंग खरंच वाखाणण्याजोगी होती. के.एल. राहुलने आता या सिरीज मध्ये त्याचे 500 पेक्षा जास्त रन्स झाले, 508 झाले. आणि त्याची एकच खराब इनिंग आली, आय तो 2 रनवर काहीतरी आउट झालेला सेकंड मॅचला, पहिल्या इनिंग मध्ये. नाही, त्याची ती पण होती, त्याने रिषभ पंतला आउट केलं ना, तो त्याचा डिसिजन खूप खराब होता सेंचुरीसाठी, रनआउट. तिथून सिरीज खूप फिरली. पण राहुलचं ते मानलं पाहिजे की राहुल एकतर इतका लेट खेळत होता, बापरे इतका लेट, म्हणजे म्हणजे तो लिटरली बॉल स्लिप मध्ये गेल्यानंतर बॉल शॉट मारत होता. म्हणजे त्याने काल 2-3 तर लेट कट्स इतके भारी मारले. त्याने एक शॉट सेकंड स्लिप आणि फ्लाइंग स्लिपच्या मध्ये त्यांनी मारला, स्मोक्सलाच मारला. तो काय शॉट होता, दिवसाच्या शेवटीच एवढे कोणी लेट कट मारत नाही जास्त. आणि तो प्लेस करत होता बॉल, असं नाही की त्याचे कट प्रॉपर तो बॅट फिरून तो प्लेस करत होता. सो ते एक होतं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं, त्याला बॉल खूप चांगला दिसतोय, त्यावरून तरी हेच. बाय द वे 1979 नंतर राहुल हा पहिला एशियन बॅट्समन आहे ज्याने जाऊन ओपनर, ज्याने इंग्लंडमध्ये 500 रन्स मारले. इव्हन मी अजून एक स्टार्ट बघितला होता, ग्रॅम स्मिथच्या अगेन्स्ट होता, की ग्रॅम स्मिथने 2003 रन्स केले होते एक ओपनर म्हणून, हे फॉरेन बॅट्समन म्हणून, की इंग्लंडमध्ये 700च्या वर काहीतरी रन्स मारले होते. त्यानंतर राहुल आता 23 वर्षांनंतर आहे. सो के.एल. राहुलची इनिंग खूप मोठी आहे, आणि माझ्या मते फायनली के.एल. राहुल हॅज लाईक फील्ड शूज ऑफ विराट कोहली काइंड ऑफ, आपण ते म्हणू शकतो की त्या स्टॅचरचा तो होतो, ती चांगली गोष्ट आहे. आणि ठीक आहे, के.एल. राहुलने ऍक्च्युअली परफॉर्म केलं पण इंडियासाठी, फक्त थोडा कन्सिस्टंट नव्हता. आणि आता त्याला ते थोडं सिनियरिटी वाला, आणि तो जो काही रिस्पेक्ट तो डिझर्व करत होता तो आता मिळतोय त्याला प्रॉपर. त्याला गंभीर बोलला असेल, त्याला कोण कप कॉलेगा, अब तो गिलने भी डबल सेंचुरी मारली. मग राहुल हॅज अ राईट. आणि गिलने पण काल विराट कोहलीला पाठी टाकलंय सगळ्यात जास्त रन्स ॲज अ कॅप्टन. 2014ची ऑस्ट्रेलियाच्या सिरीज मध्ये कोहलीने आय गेस 692 गेले, आणि आता गिल त्याच्या पुढे गेलाय. गिलचे 697 झाले. येस. आणि बेन स्टोक्सचा पण काल अजून एक रेकॉर्ड झालाय 42 वर्षांनी जो तोडलाय, की आय गेस 7000 पेक्षा रन्स आणि 200 पेक्षा जास्त विकेट्स. 3च प्लेयर्स आहेत, गॅरी सोबर्स, तो आणि कॅलिस भाऊ आहेत. आणि अजून एक त्याने रेकॉर्ड केला एकाच मॅच मध्ये, कॅप्टनने सेंचुरी मारणं आणि 5 घेणं, तो सुद्धा त्याच्या नावावर आता रेकॉर्ड. तो पण खूप वर्षांनी झाला, पण मागे कोणाचं झालंय. मला वोक्सचा वगैरे लक्षात आहे, आणि मला हरभजनचा लक्षात आहे, क्रिस वोक्स. आय गेस लॉर्डची टेस्ट नाही का, नाही कॅप्टन साठी म्हणतो, प्लेयर्सने तर केलंय. कॅप्टनचं म्हणतोय. कॅप्टन कोणी केलं मला लक्षात नाही आधी, मी बघितलंय, मला माहिती आहे, आपण टाकू ना ते पाठी टाकू, स्लेट टाकू. सो काल इंडियाच्या बॉलिंग बद्दल काय वाटतं तुला? बॉलिंग जशी झाली काल, शार्दुल ठाकूरने प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊन आदल्या दिवशी बोललेला की मला अजून थोड्या 2-3 ओव्हर द्यायला पाहिजे होता, पण शेवटी कॅप्टनचा कॉल असतो तो, तर त्यामध्ये त्याला ओव्हर द्यायला हवं. पण शार्दुल ठाकूरचं मला असं स्वतःला वाटतं की शार्दुल ठाकूर तुला बॉलिंग करताना इफेक्टिव्ह वाटत नाही. हा प्रॉब्लेम आहे त्याचा, की एक तर तो लाईन धरत नाही, तो वेवर्ड असतो, तो आल्या 2-3 बॉल तुझे भरकटणं ठीक असतं, तो लिटरली स्पेलच्या स्पेल भरकटतो. आणि ऑब्व्हियसली त्याचं ते पण बरोबर आहे की त्याला लॉंगर स्पेल्स नाही करवले, किंवा त्याला 2-3 स्पेल तरी ट्राय करायला हवं होतं. मग आजकाल त्याच्याकडे बॉलर पण कोणी बघतच नाहीये. ही इज मोर ऑफ अ, काय म्हणतो ना,
मेन बॉलरच्या ओव्हर फिल करण्यासाठी बॉलर्स असतात ना, पार्ट टाइमर्स असे म्हणतो, त्याला ट्रीट असं केलं जातं. सो शार्दूल बॉलर म्हणून ग्रोथ होत नाही असं मला वाटतं. जेव्हा की शार्दूलकडे पोटेन्शियल खूप आहे, आपल्याला माहिती तो खांदा मारतो. सो असे बॉलर खूप इम्पॉर्टंट असतात, ऑस्ट्रेलियामध्ये इम्पॉर्टंट असतात. आणि शार्दूलने बॉलिंग केली पण आहे डिसेंट काही काही ठिकाणी. तो सीम मुवमेंट करू शकतो आणि तो चांगलं पोटेन्शियल असलेला बॉलर आहे. आता तो स्वतः पण चांगली करत नाहीये. आणि गिल जरा ऑब्व्हियसली नवीन कॅप्टन आहे आणि गिलचे खूप कॅल्क्युलेशन चुकतायत. मी तर ऐकले की त्यांचं ड्रेसिंग रूम मध्ये भांडण पण झाले गंभीर आणि गिलचं. असू शकतं. गंभीर म्हटलं की तू सुंदरला एवढा लेट का ओव्हर दिली वगैरे असं सगळं त्यांचा काहीतरी इश्यू झाला. मॉर्ने मॉर्केलने प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊन सांगितलं, त्याला जेव्हा विचारलं वॉशिंग्टन सुंदर बद्दल की का द्यायला बॉलिंग, तो बोलला की तो कॅप्टनचा कॉल होता. पण आय गेस गिलवर ड्रेसिंग रूम मधनं डिसिजन जात असणार ना काहीतरी. ऑब्व्हियसली हे आणि त्याची पहिली सिरीज आहे रे कॅप्टन म्हणून. तुम्ही डिरेक्ट त्याला असं अंडर द प्रेशर बळीचा बकरा बनवल्यासारखं झालं थोडं ते डिरेक्ट की अरे ते कॅप्टनचं होतं, तो त्याचा कॉल होता वगैरे. त्याचा कॉल काय, टीमचा कॉल असतो, तो टीम गेम आहे. कॅप्टन ग्राउंडवर ठरवत असे बरोबरच आहे. हो, पण कॅप्टनच्या मागे आता ते एवढे मोठे मोठे बसले यंत्रणा. सो ते डिरेक्ट त्याला असं टार्गेट केलं गेलं असं वाटलं मला त्याचं ऐकून तरी. आणि इव्हन शार्दूल ठाकूरने पण ते येऊन बोललाच प्रेस कॉन्फरन्स. शार्दूलकडे घेणं, तो प्लेअर आहे ना, तो बोलू शकतो. उद्या तो बाहेर पडला की तो सांगेल मी म्हटलं होतं मला बॉलिंग दिली नाही, तो सांगू शकतो. तर काल ते एक होतं. आणि सुंदरचं जे तू म्हणाल, सुंदरने थर्ड मॅच जी होती ती सुंदरने फिरवली होती ऍक्च्युली. इंडिया जिंकेल आणि वाटलं होतं तर सुंदरमुळे वाटलं होतं, कारण त्याच्या विकेट पटापट काढल्या होत्या. या मॅचला पण काढल्या आणि सुंदरला त्याने नीट युज नाही केलं माझ्या मते. आणि जडेजाला तर बऱ्याच विकेट मध्ये निगेटिव्ह लाईनवरती बॉलिंग केली, अटॅक केला, त्यामुळे मिळाल्या. आणि त्याने 2-3 विकेट चांगल्या काढल्या. त्या ह्याची क्रॉलीची विकेट त्याने चांगली काढली, परत रूटची त्याने चांगली काढली. पोपची पण पहिल्या इनिंगला जडेजाने घेतली बहुतेक. आणि स्लिप मध्ये काय घेतली आय गेस. ती तो क्रॉलीची म्हणतोस आय गेस, आठवत नाही मला आता. पोप हा ठीक आहे. जर पहिली इनिंग पोप कसं आउट झालं, पोप स्लिप मध्ये आउट झालं ना तो. पोप स्लिप मध्ये आउट झाला. हा पोप स्लिप मध्ये आउट झाला बरोबर. तर मग क्रॉली कसं आउट झालं. क्रॉली पण स्लिप मध्ये. काय तर रमू नकोस, जाऊ दे. बुमराह का बोला ना, कंबोज हो गया वो लास्ट डे था. बुमराह का तो हुआ ही है. बुमराहचं ते 140 वाला जे बोललो की एकच बॉल टाकला 140च्या वर. सो कॅफचं तेच म्हणणं होतं की जर नाही, इव्हन कॉमेंट्री करताना कोणतरी बोललो, कॅफ नव्हता दुसरा कोणतरी होता, की बुमराह स्वतः एवढा हे सेल्फ रिस्पेक्ट वाला माणूस आहे की जर त्याला कळतंय की माझा 100% मी नाही देऊ शकत आहे, तर मग तो स्वतःहूनच भाई बसेल, स्वतःहूनच रिटायरमेंट वगैरे जे काही असेल. पण लेट्स सी. जस्टिस फॉर बुमराह. येस. तुला ह्या पार्टनरशिप कडनं काय होप्स आहेत जी गिल आणि राहुलची चालली होती आजच्या दिवसात? आय गेस आता पुन्हा तेच आहे रे, नवीन दिवस चालू झाला की पुन्हा ती शून्यातून सुरुवात असते. सो तू आदल्या दिवसावर तेवढं डिपेंड करून नाही चालू शकत तुला. आणि पिच केवढा बदलणार आहे ह्या ओव्हर द नाईट त्यावर पण डिपेंड करेल खूप. ऑब्व्हियसली त्यांचा कॉन्फिडन्स असणारच आहे की कालच्या 62 ओव्हर बॅटिंग केली. एक्झॅक्टली. सो अजून किती कॅरी फॉरवर्ड तरी लोक करू शकतात ते बघावं लागेल. पण तेच आहे माझ्या मते, आत्ताच्या जनरेशन ज्यांनी आपल्या लक्ष्मण द्रविडची पार्टनरशिप नाही बघितली त्यांच्यासाठी इनिंग खूप मोठी असेल. इरेस्पेक्टिव्ह आपण जिंकू हरू काय होईल ती होईल. पण हा जो एफर्ट काल त्यांनी दिलाय त्याच्यासाठी पूर्ण मार्क आहेत त्यांना, गिल आणि राहुलला. आणि ज्यात गिलवरती क्रिटिसिझम होतो खूप जास्ती, आपण पण केलं तिथे बसून. सो गिलने खूप प्रूव्ह केलंय. बहुतेक त्यांना आपल्या व्हिडिओ लेट्स होप अजून 100-150 रन जरी झाले या पार्टनरशिप्स, अजून 100 तरी व्हावेत. म्हणजे मोर दॅन रन्स किती होतात, बॉल्स किती घेतात, अख्खा सेशन ज्या दोघांनी उभं राहून खेळलं तर इंडिया ही मॅच सेव्ह करून. रन्सचं कॅल्क्युलेशनच नाही ऑलमोस्ट, म्हणजे बाहेरच आहे. अगदीच एक ब्लाइंडर इनिंग आली की राहुलने मारून केलं, गिलने मारून केलं, 2 सेशन पण तरी फायदा नाही. 300 रन मारले तर त्यांना 160 रन टू इन देऊन इंडिया त्यांना 50-60. पण तुला वाटतं गिल एवढी रिस्क घेईल की शेवटच्या सेशनला त्यांना टार्गेट देईल चेस करायला? ऋषभ पंत तसं तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवला असता, पण मला पण वाटत नाही की इंडिया विल गो फॉर ड्रॉ ऑब्व्हियसली. आणि बऱ्याच काळानंतर आपण एक ड्रॉ मॅच बघणार, ड्रॉ साठी चाललंय कोणतं, आणि ड्रॉ साठी खेळताना दिसतेच आपल्याला. मला मजा येते बऱ्याच काळानंतर, खूप दिवसांनी. कारण की मी हार्डली कधीतरी बघितली आता गेल्या 7-8 वर्षात, म्हणजे 2018 पासून वगैरे जरी तू धरलंस, की मी हार्डली कधीतरी बघितलं की एखादी टीम ड्रॉ साठी खेळायला जाते. खूप ड्रॉ लोकांनी खूप ते निगेटिव्ह करून इक्वेशन मधून बाहेरच काढलं होतं. इंडिया कोहली झाल्यापासून इंडिया ड्रॉ साठी गेली नव्हती मला लक्षात. पण ते क्रिकेटसाठी चांगलंच आहे, पण थोडं ते नॉस्टॅल्जिया सारखं झालं की सचिन आणि द्रविड जेव्हा असायचे 700, 800 रन मारतायत. भूतकाळात रमू नकोस हा मला म्हटलं होता. ठीक आहे. सो तुम्हाला काय वाटतंय कालच्या दिवसाबद्दल, राहुलच्या बॅटिंग बद्दल, गिलच्या बॅटिंग बद्दल, बेन स्टोक्सच्या बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बद्दल, ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.